नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सौ अतुला प्रणव मेहेंदळे यांनी लिहिलेली एक अतिशय सुंदर कथा. कथेचं नाव आहे गुढी नवीन नात्याची. शलाका, अगं ये शलाका, इकडे ये. माईनी हाक मारताच शलाका सगळं काम सोडून खोलीत आली. काय झालं माई, काही हवं आहे का? माईने एकवार तिच्याकडे बघितलं आणि मग म्हणाल्या, काही नाही, उद्या रविवार आहे. वैजू आणि जयंताला फोन करून मी बोलावून घेतलं आहे. काहीतरी छान जेवायला कर सगळ्यांसाठी. आणि हो, मला काही बोलायचंही आहे. तुलाही तेव्हाच कळेल. आत्ता नसते प्रश्न विचारत बसू नकोस. जा आता. शलाका चक्रावली एकदम. एवढं सगळं मी ज्यांच्यासाठी करते त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. नोकरासारखं जा आता म्हणून म्हणतात. आता जवळपास 15-16 वर्ष झाली लग्नाला, पण माई मला कधीच का समजून घेत नाही. शलाकाची कोंडी होत होती, पण तरीही तिचे हात मात्र फक्त तिच्या सासूबाईंसाठी जेवण बनवण्यासाठी चालत होते. सौ शलाका मनोहर गाडगीळ आता जवळपास 40च्या पुढे पोहोचली होती. तिचे सासरे गोविंदराव वय वर्ष 66, तर सासूबाई म्हणजेच माई नुकत्याच 60 पूर्ण. माईने एका शाळेत नोकरी करून 5 वर्षापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मागच्याच वर्षी त्यांची साठी शांत मनोहरने दणक्यात केली. शलाका लग्न करून आली तेव्हा नोकरी करीत होती, पण ओमकारसाठी दिवस राहिल्यावर नोकरीवर पाणी सोडून दिले तिने. तिचा पूर्ण वेळ घरासाठी देऊ केला. घरचं, ओमकारचं, आला गेला अगदी सगळं ती व्यवस्थित बघत होती. पण माईंना मात्र त्यांच्या मोठ्या सुनेचा फारच पुळका होता. शलाकाची मोठी जाऊ वैजयंती नोकरी करणारी, कमावती आणि वेगळं बिराड करून राहत होती. शलाका मात्र घरात होती, म्हणून कित्येक वेळा त्या शलाकाला सगळ्यांसमोर टोमणे पण मारायच्या. वैजू सगळं करून घर सांभाळते आणि नोकरी पण करते. कसा जमवते एकटीने. तिला माझी खूप काळजी आणि ओढ आहे. दर वाढदिवसाला नवीन साडी देते. काही असलं की घेऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी आणून सोडते. नोकरी करून एवढं सगळं सांभाळते म्हणजे कमाल आहे तिची. शलाकाला याचं खूप वाईट वाटायचं, पण ती काही न बोलता सहन करायची. मनोहर आणि ओंकारकडे बघून. मनोहर जर आईला काहीच बोलत नाहीत तर मी कसं बोलू असंच तिला वाटायचं. माई बाकी तर कधी कामाला हात नाही लावायच्या, पण कुणी येणार किंवा काही सण आला की हिला फिरकू द्यायच्या नाहीत. स्वयंपाकघरात सगळं जातीने करायच्या. तुला नाही जमणार असं म्हणून शलाकाला गप्प करायच्या. अशाच काही दिवसापूर्वी माई संकष्टी चतुर्थीनिमित्त देवळात जाण्यासाठी आंघोळीला गेल्या आणि नानी घरात पाय घसरून पडल्या. फक्त शलाका घरात होती. ओमकार गेलेला शाळेत. गोविंदराव नुकतेच बाजारात जाण्यासाठी बाहेर पडले होते, माईंना ताजी जास्वंदीची फुलं आणून द्यायला. आणि मनोहर पण सकाळीच कामाला गेला होता. शलाकाला पडल्याचा मोठा आवाज आला. तशी ती धावत नानी घरात आली. तिने लगोलग प्रसंगावधान राखून रुग्णवाहिका बोलवली आणि हॉस्पिटलला घेऊन गेली. नंतर सगळ्यांना फोन केले. पुढची सुद्धा सगळी प्रक्रिया तिने पूर्ण केली. माईंच्या मणक्याचं हाड मोडलं होतं. त्याची छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि 7 दिवसांनी माई वाकर घेऊन घरी आल्या. घरी आल्यावर शलाकाने त्यांची सगळी सेवा शुश्रूषा केली. माई तर आता तोंडातून ब्र काढत नव्हत्या, गप्प झाल्या होत्या. हे सगळं एकीकडे आठवत असताना दुसरीकडे शलाका काम करत होती. काय करावं बाई यांचं, काय बोलायचं असेल यांना. 2 दिवसांनी पाडवा आहे, त्याबद्दल नेहमीप्रमाणे बोलावणं करायचं असेल तिकडच्या घरी. दुसरं काय, स्वभावाला औषध नाही, काही बदल होणार नाही यांच्यात. शेवटी नावडतीचं मीठ हळणी. जाऊ दे, चला शलाकाबाई कामाला लागा असं म्हणून शलाका वेगाने कामाला लागली. दुसऱ्या दिवशी वैजू आणि जयंत तर अगदी किती काळजी आई आणि सासूची अशा आविर्भावात आले. त्यांची 2 मुलं पण अगदी आजीच्या पायाशी बसून चौकशी करत होती. गोविंदराव, मनोहर आणि शलाका सगळं शांतपणे बघत होते. जेवण झाल्यावर माई काठी टेकत मनोहरच्या साह्याने सोफ्यावर बसल्या. तसे सगळेजण जमा झाले. तेवढ्यात वैजू कुचकट स्वरात म्हणाली, माई, अहो आता आमचे दोघींचे इतक्या वर्षाचे संसार झालेत. मुलं मोठी झाली आहेत. फोनवर गुढीपाडव्याचं बोलावणं केलं असतं तरी चाललं असतं. शलाकाला कशाला इतकं करायला लावलं. तशा माईनी तिला हात करत थांब जरा अशी खून केली. मला वेगळं काहीतरी बोलायचं आहे. दरवर्षी म्हणजेच गेली 32 वर्ष मी आणि तुमचे बाबा गुढीपाडव्याला गुढी उभारत आलो आहोत. इतकंच काय, सगळे सण आम्ही दोघांनी आजवर व्यवस्थित पार पाडले आहेत. पण आता आमची गात्र थकत चालली आहे. आम्हाला आता म्हणावी तशी उठबस होत नाही.
त्यामुळे हा वारसा आता कुणीतरी पुढे चालवावा असं आम्ही ठरवलं आहे. असं म्हणताच वैजूच्या तोंडाला पाणी सुटलं. चला, आपण मोठे आहोत, त्यामुळे आता सगळा कारभार आपल्या हातात येणार आणि आपण तो एक हाती करणार. माईंचा आपल्यावर विशेष जीव आहे, हे काही वेगळं सांगायला नको. क्या बात आहे, पाडव्याची लॉटरी लागली म्हणायची. वैजू असे मांडे मनात खात असतानाच माई पुढे बोलल्या, हा सगळा कारभार आणि घराच्या चाव्या आता आम्ही दोघांनी मिळून आमची धाकटी सून आणि मुलगा शलाका आणि मनोहरला देण्याचं ठरवलं आहे. परवा गुढी सुद्धा त्यांनी उभी करायची आणि पूजा स्वयंपाक अगदी सारं त्यांनीच करायचं. आता मात्र शलाका आवाक झाली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. माई, अहो हा मान वैजूताईंचा, मी कसा घेऊ हा मान? त्यावर माईंनी शलाकाला जवळ बोलावलं. शलाकाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, अगं वेडाबाई, मलाही आधी असंच वाटत होतं. खुळावले होते मी. स्वतः नोकरी केली म्हणून माझ्या सुनांनी पण नोकरी केलीच पाहिजे, तेच खरं आयुष्याचं ध्येय असं वाटत होतं मला. आणि तू नोकरी सोडलीस, त्यामुळे खोटं कशाला बोलू, पण मी तुला कमी लेखायला लागले. पण मी पडले त्या दिवशीची तुझी धडपड आणि नंतर तू केलेली माझी सेवा याने माझे डोळे खाडकन उघडले. आधीही मला कळायचं ग तू करायचीस ते सगळं, पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही, तसं झालेलं काहीसं माझं. पण त्या दिवशी मात्र गेली 16 वर्ष तू आल्यापासून बाळगलेला अहंकार पूर्ण गळून पडला. अगं स्वतःची लेख सुद्धा करणार नाही इतकं केलंस तू माझं, कसलीही अपेक्षा न करता. आणि मला ज्यांच्याविषयी दंभ अभिमान होता त्यांच्यापैकी कोणीही कधीही आलं नाही. वैजू आणि जयंता फक्त एकदा हॉस्पिटलमध्ये येऊन चौकशी करून गेलात तुम्ही, आणि तेही भेटायच्या वेळेत येऊन. इतकं केलं म्हणजे कर्तव्य झालं असं वाटतं आहे का तुम्हाला? नंतर आईचं काय झालं, ती बरी आहे का, याबद्दल कधीच विचारलं नाहीत. 1 महिना झाला रे. असो, पण शलाका, तू तर प्रामाणिकपणे इतकी वर्ष जीव ओतून सारं करत राहिलीस, केवळ माझ्या मनात जागा मिळवण्यासाठी. उशिरा का होईना, मला आता माझी चूक उमगली आहे आणि ती मी सुधारणार आहे. इतक्या वर्षाने का होईना, मला आज हे सांगताना अजिबात काही वाटत नाहीये की तू नोकरी करत नसलीस तरी तुझा पूर्ण वेळ घरासाठी देऊ करत आहेस, तेही स्वेच्छेने. होम मेकर ही जबाबदारी नोकरी करणाऱ्या बायकांसारखेच कशाला? मी तर म्हणते त्यापेक्षाही खूप जास्त कष्टप्रद आहे, आणि तेही विना मोबदला. मला तुझा अभिमान आहे सुनबाई, शब्बास. असं म्हणून माईंनी शलाकाला पाठीवर थोपटून जवळ घेतलं. मनोहर, गोविंदराव आणि ओमकार हे बघून खुश झाले. वैजू आणि जयंता तर तोंड पाडून उभे होते, आणि शलाका, तिला तर खूप आनंद झाला होता. तिला गुढी उभारायला किंवा घराची चावी मिळाली म्हणून नव्हे, तर यावेळी पाडवा खऱ्या अर्थाने माय लेकीच्या नवीन नात्याची सुरुवात करून देणारा होता. आणि म्हणूनच तिने मनोमन श्रीरामाला हात जोडले. शुभम भवतु. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.